सगळीकडचे आता येतात. फोन येऊन गेलाय त्यांचा ना. आणि सरपंचाला मी फोन केला. मग या राजकारणी लोकांचं काय खरं नाही. टायमावर आले तर शपथ. येते आलाय मला त्यांचा मेसेज. होय का? हा बर पाहुणा आता येते त्याच्या आधी आलं पाहिजे. येते येते. आपलं पोरग तर जरा घालच नाही. तसं पडलं पाहिजे तिकडच्या. दादा काळजी नको. लग्न झालं सुधारतं ना आपोआप. सुधरल ते ना सुधरल. काय काळजी करू नको. बरोबर. हा? बघा बरं सरपंचाला फोन करून एखादा. माझा फोन झालाय मेसेज टाकला तर मी येतोय निघालोच गाड्या घेऊन. मग आलं सरपंच. अरे वा वा या सरपंच. या या नमस्कार. राम राम. लय उशीर तर नाही ना झाला. नाही तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. पाहुणे आलेत का पाहुणा? नाही ती येतात आता 10 मिनिटात पोहोचतात. बरं. आले, आले. नमस्कार. राम 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 राम. लय लांब आहे हो. लांब नाही शुद्ध जवळच आहे. हा, हा. तुम्हाला लांब वाटते. बसायचं सांगा. आलं की ए, अच्छा, नाही, आता- पाहुणा आले रे बसायचं. चला, चला. अजून एक चटईला त्यांचा पाहुणा. बसा. बसा. तर सुरुवातीला आमची ओळख करून देतो. ही आमच्या गावचे सरपंच आणि हे आमचे छोटे भाऊ. आता आमची निवड करून देऊ. द्या की. हे आमचे छोटे भाऊ सपन आणि हे आमचे गावचे तात्या. तसं आम्ही तिघा बाय माणूस कोणी आलं नाही का? बाई माणूस नाही आलं मग आता आपण तर पाहू आधी जाऊ. हे अण्णा हे आमचा माणूस आहे का अरे पण उद्या नंतर बघू. हा, आता काय बोलला शेतात काय लावलंय पाहुणा? सर आता ऊस आहे बघा. ऊसाचं प्रमाण जास्त आहे तुमच्याकडे जरा आहे. पाण्याचं कारखानदारी जवळ असल्यामुळं. तुमच्याकडे काय आहे? हे काय ह्यांच्याकडे मस्त गाजर एक नंबर. गाजर आहे. गाजर म्हणजे काय तुम्हाला सांगायचंय. नादच करायचं नाही त्या गाजर. आमच्या तात्याने लावले त्यांनी काय लावलंय? गाजर. गाजर आहे आमच्या याला. हे गाजराला बाजार चांगला आहे आता. हम्म. कमीत कमी 50 रुपयाला जाते मार्केटला. त्यामुळे परवडतंय. 6 महिन्यात निघतंय गाजर. तुम्ही जरा काशी वापरायचं म्हणावं घ्या की. नाही बाबा आमच्याकडे नाही ना तेवढं कसं होतं. का बरं? त्याचे औषध फवारणी आमच्याकडून जमाना ना भाऊ. आओ या पाहुण्यासनी पाठवा की फवारणी कराय. एक नंबर दिसतंय. पाहुण्याने पंप का पाठीवर मारला हा की हातात दांडक हा एक हात पंपाला आयो. आणि ह्या सरीत औषध मारायचं तर त्याच सरीत औषध मारत अरे बापरे. असं फिरत 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 औषध मारतय पाहुणा. आता आता काय साधा माणूस आहे. बरोबर आहे. लय गुण गायला ना तू बाबा. काय वानगडे. हाव. तात्याचं गाजर हम्म. दिसायचं. पण आमच्या आरसरचा मुळा जो प्रसिद्ध आहे ना तो कुणाच्या शेतात येत नाही. आज तुमचं काय ऊसात- आमचं काय तर खंबा आहे हा? का? हा. असं मग ऊसात मुळा मग लावला. तात्या कार्यक्रम झाला जायचंय का संध्याकाळी? मग हा? तात्या तात्या राहणं पाहुणे आपली. सोपान सांग रे बाबा. स्वप्नराव काय चाललंय काय नाही? चाललंय हा? बरं चाललंय. आता सध्या उद्योग धंदे काय चालू केलेत? काय ते आपले पूर्वीचे काय आता जे आहे ते हा? हो ते नाच सोडला का ना अजून? कुठला हो
ते नाच सुटत असतो का? चालायचं. परवा मी बघितलं होतं चौकात गाडी दिसली मला बोर्डासमोर. पाहुणे जाऊ द्या. पाणी सांगा, पाणी पाणी पाहुणे आले. अरे बरं विक्या. झालं पाणी नाही. अरे पाण्यात बाळा नाश्त्याचं सांगा पाहुण्याला. आणि चहाचा बी बघा. मुळा लावला होता आम्ही उसात. हे असा मुळा जाता मोठाच्या मोठा. ए खपल्याच्या खपल्या. आण दे पाणी. घ्या पाहुण्याला पाणी द्या. तू जा आधी नाश्त्याचं बघ. इथं नको थांबू. पाणी द्या पाहुण्याला. घ्या पाहुणं. तात्या घ्या पाणी घ्या. नुसतं पाणी आहे होय. आणि मिसळलेलं जायचं. हाय मिसळले त्यात. भेटेल. घ्या स्वप्नराव. घ्या घ्या घ्या. पाहुण्याच्या नाश्त्या पाण्याचं सांगा. नाही सांगितलं नाश्त्याचं. अरे विके बाळा नाश्त्याचं पण बघ. दादा तुला देऊ का पाणी? नाही हा? पाहुण्यांना अजून देऊ काय? तात्या बस घ्या. नुसतं पाणी पाहिजे तुम्ही आम्हाला. आईला आज जाऊ की. पोरगा चांगला पैलवान पोरगा आहे. राजबिंड आहे. पाटील तांदळ. त्याला कोल्हापूरला अफाट पैसा खर्च केला आम्ही. तालमीत होतो तालमीत. आमच्या बंधूंचं तुम्ही नाद नाही करायचा. कॉलेज करत करत ते तालीम बी करत होता. हा सगळं हातातल्या फोडासारखा सांभाळलाय त्याला. 10-15 एकर शेती आहे ना. शेतीवाडी चांगला आहे. हे न्यायला आवाज द्या आवाज द्या. अरे विके बाळा हे ट्रे घेऊन जा की. माशा बसायला लागले. आयला पाऊस बी आता वाढायला लागला. चला तिकडे बसू आपण. तिकडे सारखं ट्रे घेऊन जा मला. चला बसू तिकडे. हा चला जरा पाऊस आहे. पाऊस येतोय. हे इकडं, हे घ्या रे तिकडं. तिकडे घेऊ. जरा एक चटई उचला रे पटपट. चला कुठं आहे अण्णा? चला तात्या. पावसाला. ए, तात्या चला 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 पाहुणा. बरं आता सगळं पटापटी तर झालंय. पोरगा आवडलाय तुम्हाला. पोरगी बी पोराला पसंत पडली. आता देण्या घेण्याचं बोलू काय असेल ते आपलं. दादा एक फॉर्च्युनर पोराला हा? सरपंच बोलते. सरपंचावर सरपंच दारात फॉर्च्युनर कसं वाटेल? चांगलं वाटेल. आपल्याला लग्न जमवायचंय त्या हिशोबाने आपण सगळ्यांनी बोललो. नाही मी स्पष्ट बोल. आम्ही काय देणं घेणं करणार नाही काही. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही देणं घेणं करताय. पण आमच्या पोरासाठी आम्ही हे फक्त फॉर्च्युनर सांगितलं. ते हुंडा झाला ना साहेब. नाही हुंडा नाही कोणी मागत. ते तुमच्या सोयी इच्छेने नाही का नाही. आता आपल्याला लग्न तर जमवायचंय. काय सोयी इच्छेनं काय असेल ते. आम्ही हुंड्याच्या विरोधात आहे. नाही हुंड्याच्या त्यामुळे आम्ही विरोधात. काय देणं घेणं करणार नाही. हुंड्याच्या विरोधात आम्ही बी हुंड्याच्या विरोधात आहे. आम्हाला हुंडा नकोच आहे. पाटील बी म्हणतात हुंडा नकोच आहे. हुंडा नको आहे पण तुम्ही मागताय ना. मी बी पुरीचा बाप आहे. मी काहीतरी तुम्हाला देईनच ना. पण हा. काय देणार हे अजून मी बी तुम्हाला सांगणार नाही. माझ्या इच्छेने मला काय देऊ. तुम्ही काय तेवढे हात पाडू नका. नाही आम्ही तसं म्हणतच नाही हो तुम्हाला. पण एक काहीतरी माणसाला वाटतं की नाही. अहो पाहुणं पण तुम्ही आता काय म्हणले? फॉर्च्युनर काय स्वस्त आहे काय? आहो हा? एवढी मोठी शेती बाग आहे. सगळं तुमचं हा. चांगलं. काय कमी आहे? अरे हा? काय कमी आहे सांगा ना. हे स्वप्न. पहा, मी पुरीचा बाप आहे. मला थोडा विचार करू द्या. हा. मी त्या भावाच्या माझ्या बोलतो आणि तुम्हाला मग सांगतो कशी. ठीक आहे ठीक आहे घ्या बोलून घ्या हुंडा कसं आहे माहितीये का? हा. हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे. मग नाही ते हाय कायद्यानं गुन्हा. इकडून काय खाल्लं काय आणि इकडून खाल्लं काय. तुम्ही मागताय म्हणजे हुंड्याच्या स्वरूपातच मागताय ना ते. असं मी म्हणत नाही हो. पुरीच्या बापाची काहीतरी इच्छा असते ती तरी पूर्ण करे. आम्ही एवढंच बोलतो. नाही प्रेमाने काय द्यायचे ते. त्यामध्ये आम्ही मागतो. आम्ही थोडी हुंड्याचा विषय काढलाय. कोणची प्रेम आहे? तू स्वप्नाबरोबर चर्चा कर. मग सांगू आपण काय. बोलतो तुम्हाला सांग. बर बर.
बसा, नाही, बसा, नाही. हा? बसा. तात्या तुम्ही बसा. ए, लवकर या असू दे. तुम्हीच जरा शहाणं करताय. हा? सोय सोय नाही लो. हा? आणून ठेवलंय. नजी तिकडनं उकळून ए, एवढं जमून टाका. हा, आपल्या पोराचं. आमचं जवळ बघा हा? हा, डॉक्टर काही करायची नाही. हा. चालेल रे बस जमलं पाहिजे अशा हिशोबानं सगळं व्हावं. बोला तुम्ही बोला नाही तूच बोल बोला बोला बोला. अरे बोल ना बाबा कोणतरी आमचं असं ठरलंय की आमच्या हिशोबाने आमच्याकडून काय जमन ते तुम्हाला आम्ही देऊ. आपण शेवटी पोरीचा आमची बाजू पडतीच थोडी, तरी पण आम्ही तुम्हाला भरपूर देण्याचा प्रयत्न करू, पण ते आमच्या रीती रिवाजाप्रमाणे. ठीक आहे ठीक मग आहे आता असू हे दे. जमलं म्हणून समजायचं. असं काय हरकत नाही, हा? अशी काय हरकत नाही समजायला, पण तरी मी पोरीच्या आईचं मत घेतो आणि तुम्हाला फोन करतो. तात्या होऊन जाऊ दे मग. हा मग ए, आणि हे दिलं नाही ते दिलं नाही असं म्हणायचं नाही. आमच्या इच्छेनुसार जे काय देतो आम्ही त्यात काही म्हणतच नाही हो, फक्त एक फॉर्च्युनर. काय नको. तुम्ही मागायचं नाही. आम्ही काय द्यायचं आम्ही आमचे या भावाचं ठरलंय ना ते देन दे मग तुम्हाला. सगळं खरं आहे, पण पोराला तर बोलवा. त्याचं काय आमच्या शब्द बाहेर जात आहे. नाही जाणार, पण त्याचं बी काय मत आहे. दादा आपला पोरगा हिरा हिरा. अरे बोलो दे त्याला आवाज. अरे की बोलवा बोलवा. ये बरं पाहुणं काय म्हणतात बघ जरा. काय विचारायचं असलं ते विचारा त्याला. हा विचारा की काय हिरा आहे हिरा. आईला ही चव घालवतील का बघ का जरा. तसं काय सांभाळू आपलं सरपंच तुम्ही. हा? अरे त्याला पाहुणे काय गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला माहितीये का ते असा काय ऍक्शन करून दाखवतोय. नाटक चित्रपट भरपूर केला, तर आमचं असं म्हणणं आहे की येणारी आमची सून अशी नखऱ्यात बसली पाहिजे. असं होय. हा, काहीतरी गैरसमज तात्या. अरे आम्हाला वाटलं दुसरं तात्या उतरली काय तात्या. ए, 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 बाळा की पाहुण्यांना जेवणाच बघ. बरं. जा. पाटील पाहुण्याला आपल्या बंगल्यावर वाड्यावर नेऊन जेवायला अहो, काय सांगितलंय मी जेवण. तुम्हीच इथं दोन घास खाऊन जा. नाही नको नको. अहो आता जेवणाचं काय घालू नका. अहो असं कसं अहो येणेच पोट भरले. आता नाही काय नाही, जेवणार? नाही, नाही. दोन घास तर ओ, लागतील. ओ, पाहुणे तात्या. हा. बरं, अहमद. ए सखे अगं ताट कर की पटकिनी. अहो, राहू द्या राहू द्या पाहुणं राहू द्या. अहो असं काय करताय. अहो आमची सुगरणे स्वयंपाकात नंबर 1 आहे. वाटी वाटी हे का नाही नाही तात्या फायदा वेळी नसतं तसं. गोड गोडाचं असतं. हा नाद नाही करायचा. एकच नंबर जेवण. देव पाहुणं राहू द्या. हे बघ, नाही, जेवणाचा दारू द्या. नाही, नाही. नाही येतो येतो. हे काय अण्णा आले रे उठ बाबा तात्या, तुला तर काय हात द्यावाच लागतो सारखा. हे बघ, आता जे झालंय ना एवढंच पोट भरलंय. आता जेवण नको, आता पोट भरलंय. येतो. खाल्लाच तर दोन घास. नाही नाही नाही, आता ते पोराचं अहो असं काय करताय राव. मी मागाशीच तुम्हाला सांगितलं का नाही. हा? नाही, तुम्ही सांगितलं मग पण हा? घरच्यांची चर्चा असली करू. गोष्ट म्हणावं नसती घ्यायची. थोडं खाऊन जा राव. अहो आमच्याकडे घरच्यांची पद्धत आहे चर्चा दादा. करतो पद्धत आहे आमच्याकडे. गोड गोड करून जावा. खायचं राहू द्या. तोड्यात देतो ना जिलबी. आता जिलबी आपण लग्नात खाऊ. हा? लग्नात बरं बरं बरं. येऊ का ठीक. सरपंच राम राम. सांग ना काय करायचं. तू सांग ना काय करायचं. पप्पा गेलेत आता माझ्यासाठी पोरगा बघायला. म्हणून मी तर तुझ्यावर प्रेम करते ना. पळून जायचं का आपण? हा पळून जायचं. जायचं का आपण पळून? चल जाऊ. तुझी
हा? तयारी आहे का? पण मम्मी पप्पा काय म्हणतील? आता तू दोघांचा तू विचार कर. तुझं काय नाही, काय करायचं, जायचं का पळून? अगं माझं बापलं येडा आहे, मला लय हानी आणि पळून जायचं म्हणते होय तो. काय करायचं? बरं आपण काहीतरी निर्णय घेऊ. विचार कर नक्की हा. खरंच अगं हो, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी तरी कुठे राहतोय का तुझ्याशिवाय? मग तू कर ना काहीतरी. बरं ठीक आहे, आपण काहीतरी निर्णय करू, जाऊ पळून मग. ठीक आहे, चल जाऊ आपण पळून. चला तू काहीतरी निर्णय घ्या बरं का. आणि मी आता सांगते आणि शेवटाने आपलं फायनली बरं का निर्णय घ्या. खरंच नक्की मी वाट बघते तुझी. हो, ऐक ना पप्पाचा फोन यायला फोन लागला. कट कर. काय करायचं आता? तू टेन्शन घेऊ नको, आपण लवकर लग्न करणार. लवकर लग्न करू. पप्पा आलीस? बस. काय म्हणते कॉलेज तुझं? एकदम छान पप्पा. बाकी काय? काय नाही. मैत्रिणी वगैरे आल्या सगळ्या? हो सगळं शिकवतात ना चांगल्या कॉलेजमध्ये? हा छान शिकवत. बरं सुट्टी बिट्टी कधी आहे तुला आता? आता अजून नाही सांगितलं. बरं बरं. बाकी असं काय? मम्मी ओरडत नाही ना तुला? काय पप्पा? मम्मी नाही ना ओरडत तुला? मम्मी नाही नाही बरं. बरं. पप्पा आले. पाणी घ्या. काय म्हणताय तुम्ही? लग्न करायचं का नाही? करू, पण एवढी मोठी नाही झाली ती. झाली मोठी. अरे तिचं कॉलेज पूर्ण व्हायचं, तिच्या पायावर तिला उभा राहू दे, मग करूया लग्न. कॉलेजची नाही मुलगी मोठी झाली. अरे ती मोठी झाली म्हणून तुम्ही काय? बाप आहे तुम्हाला नाही कळायचं या गोष्टी. मी आई आहे, मला कळतं. आणि तिचं लक्ष अरे आता हो, नाही. आवर तुझ्या तोंडाचा पट्टा, इतकं कुठे पट्टा 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 चाललीस? तुम्हाला नाही ते कळायचं. जाऊ दे, तू ये, तू ये. अहो असं कुठं करताय तेव्हा? पोरं वयात आले, त्यांचं लग्न करायचं का तुमचं काहीतरी चाललंय? हा? अरे तू गप्प बसशील तुम्हाला का? कळतंय का नाही काही? हो, पोरगी लग्नात आली, मी लग्नाबद्दल बोलते तुम्हाला. आले लग्नाला, करू लग्न तिचं. एवढी काय मोठी नाही ती, आणि एवढी लग्नाची काही का अहो करते? ती कॉलेज करते आता सध्या. हो कॉलेज लग्न होते, केलं पाहिजे ते. कॉलेज होते तिचं. कॉलेज झाल्यावर करू आपण लग्न. मी आई आहे, मला कळतं ना. अरे मी पण तुम्ही बाप कंटिन्यू आहे, बाहेर असता, मी घरामध्ये असते. 100%. पण हा. पोरगी माझी तिचं माझ्यावर. लक्ष आपण म्हणजे एक पाहिजे तिचं मोबाईल मध्ये लक्ष असतं. बर, तुम्हाला ती कळत नाही का? नाही माझ्या ना लक्षात आलं ते. आता मग तो- लक्ष ठेवा ना कुठंतरी. ठीक आहे. तुम्ही गावचे पाटील, तुमची उगाच इज्जत जायची. परत मलाच बोलणार पोरगी का सांभाळली नाही तू नाही, ठीक आहे. व्यवस्थित. ठीक परत आहे, मला दोष देणार तुम्ही. बोलव. पोरगीला का असं नाही लक्ष ठेवलं तू? ऐका तुम्ही तिला आवाज द्या आणि तिला विचारा आधी काय झालंय ते. अरे बेटा कुठे हो आहेस? पप्पा. ये बरं. आणि आता काय करायचं माहिती का? तुम्ही तिला बोला, त्याच्यानंतरच मला बोला. नाहीतर मी नाही थांबणार, ती जाते बाहेर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बस. काय पप्पा? काय नाही, आईचा काहीतरी गैरसमज झालाय तुझ्याबद्दल. काय? ती आता म्हणून तिचं लक्ष नसतं, कुठं कशात लक्षात नसतं? अभ्यासात लक्ष नाही म्हणते ते. सारखं मोबाईल मध्ये. काय बरं मोबाईल मध्ये? काय नाही पप्पा, खरं सांग बेटा, अरे मी बाप आहे तुझा. असं काही नाहीये पप्पा. तू बोल माझ्या संग एकदम मित्रासारखं बोल. पप्पा असं काही नाहीये. अरे मग आई काय तुझ्या सांगत होती साड्या? मला नाही माहिती. बोलली मला ती आता. बेटा मी तुझी परमिशन न घेता एक विचार केलाय काय पप्पा? तुझ्या लग्नाचा. आपल्या शेजारच्याच गावात एक पोलीस पाटलाचा मुलगा आहे, भरपूर शेती आहे त्याला पण. तुझा म्हणजे विचार करूनच मी तो निर्णय घेतलेला आहे. आणि त्या गावातला सरपंच सुद्धा माझा मित्र आहे चांगला. बरं ते जाऊ दे, मी बघतो सरपंचाला फोन करतो आणि बघूयात काय ते. अगं भैया गेली वाटतं समजून. मी इथं कुठे घरी बाबा वाट बघतात.
आहे